वर्षाच्या वयामध्ये काय करायचं. महाराजांचं वय किती होतो, 50 वर्षाचं सर आयुष्य आपलं. 70-80 माणसांचं वय होतं तरी माणसं नुसती जन्माला येतात अशीच मरून जातात. पण शिवाजी महाराजांना मी तर म्हणतो 35 वर्षाचं आयुष्य लागलं. कारण की 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. वाटण्यामध्ये खेळण्यामध्ये महाराजांचं 15-16 वय निघून गेलं. 34-35 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकमेव जगातला राजा आहे ज्यानं 350 किल्ले निर्माण केले. लक्षात ठेवा भूमिका शिवाजी महाराजांची. आता मी बघतो की आपल्याला सण वाटतं अफजल खानाचा कोथळा काढता किती 2 मिनिटात. पण तुम्हाला माहितीये का त्या 2 मिनिटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वर्ष साहेब प्लॅनिंग केलं होतं. 2 वर्ष मायक्रो प्लॅनिंग. तर जगामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. लक्षात ठेवा. ह्याला म्हणायचं मायक्रो प्लॅनिंग. आपण नुसतं म्हणतो की काय नाही मी सूक्ष्म अभ्यास करणार आहे, मी बारीक बारीक गोष्टीमध्ये अभ्यास करणार आहे, पण आमच्या शिवाजी महाराजांनी शिकवलं. बाळांनो लक्षात ठेवा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे आहेत. शिवाजी महाराजांच्याकडे चारित्र्य कसं शिकायचं. तर एकदा महाराज मोहिमेवरती गेले होते आणि एका मावळ्याला वाटलं की एक सुंदर स्त्री दिसलेली आहे, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, लावण्य होती की मला वाटतं अप्सरे नंतर जर कोण असेल तर त्या लेखकानं वर्णन केलेलं आहे. इतकी सुंदर स्त्री होती, कल्याणच्या सुभेदाराची सून. तो मावळा म्हटला महाराजांच्या समोर घेऊन जाऊया आणि दाखवूया. महाराज खुश होतील. इतकी सुंदर होती की त्या लेखकानं वर्णन केलेलं आहे की तिनं पान खाल्लं तर तिच्या कशामध्ये उतरताना दिसत होतं. इतकी सुंदर होते, इतकी सुंदर लाल भडक. तिच्या समोर नेलं महाराजांना आणि महाराजांना म्हणला महाराज मी तुमच्यासाठी नजराणा आणलेलाय. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरून खाली उतरतात आणि पुढे जातात आणि तिच्याकडे निहाळून बघून एकच म्हणतात की आमची आई अशी दिसत असती तर आम्ही किती सुंदर झालो असतो. म्हणजे असं जगातला एकमेव राज आहे. आज आम्ही बघतो सुप्रीम कोर्ट आले, हायकोर्ट आले, आज एवढे पोलीस स्टेशन आले, सगळ्या गोष्टी आल्या. इथं अधिकारी सुद्धा वर्ग बसलेला आहे. पण एखादी अत्याचार होतो, बलात्कार होतात, एवढे केसेस घडतात, पण कुणी न्याय मिळालेला दिसत नाही. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जर असा आदेश काढला की जो कोणी म्हणले स्त्रियांच्याकडे वाकड्या नजरेनं तिरक्या नजरेनं बघेल त्याचे हात पाय कलम केले जातील, असा जगातला पहिला काढणारा कायदा त्याचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.